जय हिंद मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे 04MR अकॅडमी. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं एक बातमी आपल्यासमोर आलेली आहे. ती म्हणजे ज्यांना वाटत असेल की आता आपला अजून ग्राउंड नाही आहे, गोळा नाही आहे, आपण आत्ताच प्रॅक्टिस चालू केलेली आहे आणि लगेच फॉर्म भरल्यानंतर लगेच तारखा ग्राउंडच्या तारखा जाहीर होतील आणि ग्राउंड चालू होईल, तर अजिबात असं नाही मित्रांनो. तर तुमच्या माहितीसाठी सांगतो. तर हे आहे नाशिक शहरचं तेथील बातमी. बघा बातमी नेमकी काय आहे. पोलीस भरतीच्या तयारीला अधिक कालावधी, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे प्रक्रिया लांबण्याची शक्यता आहे. तर बघा मित्रांनो, कसं आहे, आता सध्या फॉर्म भरून घेतले जातील. जे काही मार्च महिना आहे, तो मार्च महिना पूर्ण फॉर्म भरला ते जाणार आहे आणि पुढचे जे एप्रिलचे पण 15 दिवस जे आहेत ते सुद्धा फॉर्म भरण्यात जाणार आहे. कारण बरेच मुद्दे आहेत. आतापर्यंत खूप प्रमाणात फॉर्म हे सबमिट झालेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे मराठा आरक्षण 10% दिलेलं आहे आणि त्या मुलांचे दाखले आतापर्यंत 100% निघालेले नाहीत. फक्त 10% ते 15% त्यांचे जे काही कास्ट सर्टिफिकेट आहेत ते निघालेले आहेत. अजून 85% हे सर्टिफिकेट निघायचे आहेत. त्या कारणानेच पोलीस भरतीची फॉर्मची सुद्धा भरण्याची तारीख वाढणार आहे आणि त्याच्यानंतरनं म्हणजेच एप्रिल, मे आणि जून हे जे काही महिने आहेत, तर 4 जूनला लोकसभेचा निकाल आहे. 4 जून नंतरनं जे काही हालचाली होणार आहेत ते पोलीस भरती चालू होतील आणि महासंचालकडून आदेश येतील की आणि केव्हा तारखा ग्राउंडच्या जाहीर होतील. म्हणजेच हे 3 महिने तुम्हाला 100% भेटणार आहेत आणि पुढचे लगेच 1 महिना म्हणजे टोटल सप्टेंबरमध्ये लेखी होऊ शकते. असे म्हणजे तुमच्याकडे 4-5 महिने सध्या अजून सुद्धा आहेत. त्यामध्ये तुम्ही पोलीस भरतीची 100% अतिशय उत्कृष्टपणे तयारी चालू करू शकता. तर चला मेन मुद्द्याकडे येऊया आणि व्हिडिओ नेमकं म्हणजेच बातमी काय आहे ते आपण बघूया. तर बघा नेमकं काय म्हणलेलं आहे. महाराष्ट्र पोलीस दलात रिक्त पोलीस शिपाई पदासाठीची भरती प्रक्रिया 5 पासून सुरू झाले असून येत्या 30 मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. परंतु नुकतीच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने या भरतीची पुढची प्रक्रिया लांबणीची चिन्हे आहेत. यामुळे भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना लेखी व मैदानी तयारीसाठी जादा कालावधी मिळणार आहे. शासनाच्या गृह विभागाच्या आदेशानुसार महाराष्ट्र पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाई पदाच्या भरतीची प्रक्रिया सुरू आहे. त्यानुसार इच्छुकाकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. आयुक्त म्हणजे जे काही नाशिकचे आयुक्त आहेत, संदीप कर्णिक दिसत असेल, यांनी शहर पोलीस आयुक्तालयात 118 पदावरील भरती प्रक्रियेची अधिसूचना जारी केली आहे. म्हणजेच नाशिक शहराला कोणी फॉर्म भरत असेल तर त्यांना सांगू इच्छितो की 118 तिकडे जागा आहेत. पुढे बघा, तर अधीक्षक विक्रम देशमाने यांनी ग्रामीण दलातील 32 जागा आहेत मित्रांनो, तिथं अधिसूचना जाहीर केलेली आहे. दोन्ही पोलीस दलातील भरती प्रक्रियेसंदर्भातील कारवाई सुरू आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पोलीस दलातील सर्व घटक बंदोबस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीत व्यस्त राहणार आहेत. म्हणजे जिथले काही पोलीस आहेत ते व्यस्त असणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. यामुळे पोलीस भरतीसाठीची पुढील प्रक्रिया राबवण्यासाठी पोलिसांकडे मनुष्यबळाची कमतरता राहणार आहे. यामुळे ऑनलाईन अर्ज सादर झाल्यानंतरच्या पोलीस भरतीचे पुढील नियोजन अद्यापपर्यंत पोलीस महासंचालकांकडून कार्यालयाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही. म्हणजे जे काही वेळापत्रक आहे मित्रांनो मैदानी चाचणीचं, ते अद्यापपर्यंत आता त्यांच्याकडे आलेलं नाही. त्यामुळे काय म्हटलंय पुढे, जूनमध्ये लोकसभेची निवडणुकीची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच भरतीचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात अद्याप पोलीस महासंचालक कार्यालयाकडून काही जरी जाहीर केले नसले तरी ऑनलाईन अर्ज प्रक्रियेची मुदत संपल्यानंतर तशी सूचना जारी होण्याची शक्यता पण आहे मित्रांनो, असे मत आहे. इथं बघा, तयारीला मिळणार अवधी एप्रिल, मे आणि जूनचे 2 आठवडे. लोकसभा निवडणुकीच्या म्हणजेच एप्रिल, मे हे 2 महिने आणि जूनचे 2 आठवडे म्हणजेच 15 तारीख पर्यंत या काळात पोलीस भरतीची प्रक्रिया होण्याची चिन्हे जवळपास नाहीच मित्रांनो. परिणामी इच्छुक उमेदवारांना लेखी परीक्षासह मैदानी चाचणीसाठी तयारी करण्याकरता जवळपास 2.5 महिन्याचा जादा अवधी मिळणार आहे. महासंचालक कार्यालयाकडून जून नंतरच भरतीची नियोजनाच्या तारखा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे, असं त्यांचं एकंदरीत मत आहे. आणि आपलं सुद्धा असंच मत आहे मित्रांनो. जून नंतरच याची भरतीची प्रक्रिया ग्राउंडची चालू होईल आणि जून जुलै यामध्ये ग्राउंड होईल आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लेखी चालू होईल. तर इतकाच व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. शनोशनी जे काही बातम्या येतील ते आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड करणार आहोत. जय हिंद.